नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला घडीची पोळी, साधी पोळी आणि दुसरी जी गोल घडी घालून करतात ती पोळी, अशा तिन्ही पोळ्या दाखवणार आहे करून. तर ही जी मी पोळी केली ही त्रिकोण शेपमध्ये घडी घालून पोळी केलेली आहे. तर ती आपण भाजून घेऊया, बघूया कशी काय फुगते. तर तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे. चैतन्याच्या टिफिनला मी सकाळी आज पोळी आणि सोयाबीनची भाजी दिली. हे बघा, आता आपली हळूहळू पोळी फुगण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. ऑलमोस्ट पोळी फुगत चाललेली आहे. आज गुरुवार असले सकाळीच लवकर कामं आटपली, देवपूजा झाली, पाणी पण भरून झालं. थोडीशी कणिक ठेवली होती, म्हटलं शार्वीसाठी नंतर पोळ्या करेन. बघा कशी टम्म अशी पोळी फुगली. अशी जर पोळी फुगली ना तर खाण्यापेक्षा पोळी फुगलेली बघूनच अर्ध मन भरून जातं, हो की नाही. तर अशा प्रकारे मी पोळ्या करून घेतल्या. ही जी केली ते त्रिकोणी घडी. आता आपण गोल घडी घालून कशी पोळी करायची ते बघू. जरा ॲडजस्ट करा, कारण का स्टँड नसल्यामुळे एका हाताने दाखवायला लागते. असं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं मध्ये असं त्याला पीळ मारायचा. एका साईडला तेल लावायचं आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावायचं आणि हे बंद करायचं. शिंपल्याचं कसं असतं आकार तशा त्या टाईपमध्ये आणि मग लाटून घ्यायची. याचा बेनिफिट असं की ज्याचा गळ्याला गोल शेपमध्ये पाहिजे बाबा पोळी, त्याने अशी घडी घालायची. शेप व्यवस्थित गोलच्या गोल येतो आपल्या पोळीचा. आणि ही त्रिकोणी पोळीच्या पेक्षा कमी फुगते. पण त्रिकोण शेपमध्ये जर पोळी केली तर ती खूप छान फुगते. आणि जर पोळ्या फुगल्या तर जरा स्टँड नसल्यामुळे ॲडजस्ट करून घ्या. मी असं लाटते. जसं आपण पापड किंवा पुरी लाटतो तेवढ्या शेपचा एक गोल लाटून घ्यायचा आहे. त्या गोलच्या पहिले खाली बेसला तेल लावून घ्यायचं. इकडे ती पोळी भाजली जात आहे हळूहळू. तोपर्यंत इकडे आपण त्रिकोणी घडी घालून पोळी करून घेऊ. आता ही घडी घालून परत त्याला तेल लावून अशी त्रिकोणी घडी झालेली आहे. आता याला पीठ लावायचं आणि पोळी लाटून घ्यायची. पोळ्या एकदम फुगल्या की कसं मऊ मऊ असतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात. तर कशा दिसत आहेत पोळ्या, जमतात का नाही. अशाच प्रकारे भाकरीसुद्धा येतात, पण पोळ्या माझा प्लस पॉईंट आहे. भाकरी येतात बऱ्यापैकी, आत्ता शिकले, पण पोळ्या येतात. या तर मग गरमागरम पोळी खायला. कशी वाटली ट्रिक पोळी बनवायची, आवडली का नाही. तर मग अशा वेगवेगळ्या घड्या घालून पोळ्या ट्राय करा. तुम्हाला कुठली आवडते तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही लाटून या, तयार करून या. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.